तर मित्रांनो, आयटीआय प्रवेश प्रक्रियेचा आपण फॉर्म भरल्याच्या नंतर तो जो का आपला फॉर्म भरलेला आहे ते फॉर्म आपल्याला जवळच्या आयटीआय मध्ये जाऊन फॉर्म कन्फर्मेशन करून घ्यायचं असतं. तर आता हा फॉर्म कन्फर्मेशन म्हणजे काय आणि तुम्हाला कशा कोणकोणत्या स्टेप्सने या ठिकाणी जावं लागतं याच्याविषयी थोडंसं डिटेल्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलूया. तर बघा, सर्वात अगोदर आपण ऍप्लिकेशन फॉर्म भरता. फॉर्म भरल्याच्या नंतर जे काही आपली कास्ट कॅटेगरी किंवा ओपन कॅटेगरी आहे त्यानुसार आपल्याला फीस पेड करावी लागते. जसं की एससी, एसटी, ओबीसी म्हणजे जे काही कास्ट कॅटेगरी आहे त्यांना 100 रुपये फीस लागणार आहे आणि ओपन कॅटेगरीसाठी 150 रुपये फीस आपण या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना आपण पेड करतो. ऍप्लिकेशन फॉर्म जे ऍप्लिकेशन फॉर्मची फीस पेड केलेली आहे ते फॉर्म आता या ठिकाणी कन्फर्मेशन करण्यासाठी करेक्ट असतात. त्या अगोदर आता आपण ज्यावेळेस ऍप्लिकेशन फॉर्मची फीस भरलेली आहे, भरल्याच्या नंतर जे काही फीसची पावती असेल किंवा आपला ऍप्लिकेशन फॉर्म या दोघांची प्रिंट आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच ऍप्लिकेशन फॉर्म आणि फीसची पावती हे आपल्या जवळच्या आयटीआय कॉलेजमध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे. आता त्या ठिकाणी नेमकं काय केलं जातं तर बघा, जे आपण ऍप्लिकेशन फॉर्म भरलेले त्यामध्ये आपण जे जे डिटेल्स फिल केलेली आहे, जसे की 10वीच्या पर्सेंटेज नुसार जे जे मार्क्स असतील तुमचे, नेम असेल, वडिलांचं नेम असेल, ऍड्रेस डिटेल्स असेल, कास्ट कॅटेगरी असेल, अदर काही गोष्टी त्या फॉर्म मध्ये आपण जे जे फिल केलेले असते त्या सगळ्या गोष्टी त्या तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंट नुसार तपासलं जातं. आता संपूर्ण फॉर्म हा तुमचा तपासल्याच्या नंतर जर तुमचा फॉर्म हा करेक्ट असेल तर संपूर्ण झेरॉक्स त्या ठिकाणी अटॅच केले जातात. जसे की तुमच्या 10वीच्या मार्कशीटची झेरॉक्स असेल, टीसीची झेरॉक्स असेल, म्हणजेच शाळेचा दाखला असेल, आधार कार्ड असेल, कास्ट कॅटेगरी मधून येत असेल तर कास्ट सर्टिफिकेटचं झेरॉक्स असेल, जर तुम्हाला नॉन प्रीमियर लागत असेल तर प्रीमियरची झेरॉक्स असेल, या सगळ्या गोष्टी त्या फॉर्म मध्ये अटॅच करून त्या फॉर्मला पुढच्या प्रोसेससाठी पाठवलं जातं. आता ज्या आयटीआय कॉलेजमध्ये तुम्ही जाता तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन करण्यासाठी, आता हे तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना तुम्हाला विचारलं जाते की तुम्हाला कोणत्या आयटीआय मध्ये जाऊन तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म हा कन्फर्मेशन करायचा आहे. तर तुम्ही त्या दिलेल्या ऑप्शनला तुम्ही त्या कॉलेजला जाऊ शकता किंवा तुमच्या मनावर ज्या ठिकाणी तुम्हाला जवळ आहे त्या कॉलेजला जाऊन तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन करून घेता. कन्फर्मेशन करणं म्हणजे नेमकं काय, तुम्ही भरलेला फॉर्म वरील डाटा आणि तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट या सगळ्या गोष्टी चेक करणं. त्यांच्या पर्सेंटेज बेसिसवर ही आयटीआयची प्रवेश प्रक्रिया चालते. म्हणजे तुमच्या टक्केवारीनुसार जर तुम्ही फॉर्म भरताना जर काही मार्क्स इकडं तिकडं जर केले, काही मार्क्स मध्ये जर चुका जर झाल्या म्हणजे तुमची ही मेरिट जनरेट करताना प्रॉब्लेम येणार आहे. म्हणून ते नंतर चुका टाळण्यासाठी योग्य विद्यार्थ्यांना त्यांच्या मेरिटनुसार ट्रेडची निवड करता यावं यासाठी ह्या ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशनचा स्टेप तुम्हाला देण्यात आलेला आहे. आता या कंडिशन मध्ये ज्या तुम्ही जवळच्या आयटीआय मध्ये कॉलेजमध्ये जाता, गेल्याच्या नंतर तुमचे संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट असतील आणि तुमचा फॉर्म असेल, ती संपूर्ण तुमचे डॉक्युमेंट आणि फॉर्म हा चेक करणार आहे. त्यासोबतच तुम्ही फीस भरली किंवा नाही हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चेक करणार आहे. चेक केल्याच्या नंतर तुमचा संपूर्ण डाटा जर ओके असेल तर पुढच्या स्टेबलला तुम्हाला जाऊन त्या ऑनलाईन प्रक्रिया म्हणजे त्या कॉलेजच्या लॉग इन मधून तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म हा कन्फर्म आहे म्हणून तुम्हाला एक स्लिप जनरेट करून देणार आहे, ज्यामध्ये त्या संपूर्ण कॉलेजचं नाव येईल, म्हणजे तुम्ही कोणत्या कॉलेजला कन्फर्मेशन केलेलं आहे याची माहिती येईल, त्या कॉलेजचा स्टॅम्प येईल आणि जे कोणी त्या ठिकाणचे शिक्षक हे तुमचा फॉर्म तपासतील किंवा ऑनलाईन त्याला कन्फर्मेशन करतील त्या सर्वांचे सिग्नेचर येईल आणि त्या मस्टरवर, त्या कॉलेजमधील मस्टरवर तुमच्या फॉर्मचा नंबर किती आहे हे नोंदणी केली जाईल. नोंदणी केल्याच्या नंतर तुम्हाला एक स्लिप देण्यात येईल. तशाच प्रकारची स्लिप आहे कॉलेज जवळ एक असेल, म्हणजे कॅन्डिडेट स्लिप, कॅन्डिडेट स्लिप एक असेल आणि इन्स्टिट्यूट कॉपी एक असेल. दोन गोष्टी राहणार आहे, तुमचा तुम्ही भरलेला ऍप्लिकेशन फॉर्म, तुमचे झेरॉक्स आणि ही कन्फर्मेशनची पावती हे एक बंच करून त्या कॉलेज जवळ ठेवल्या जातं आणि तुम्हाला फक्त कॅन्डिडेट कन्फर्मेशन स्लिप म्हणून एक पावती दिली जाते. आता ही पावती जर तुमच्याजवळ आली, आता तुमचा फॉर्म हा कन्फर्मेशन झालेला आहे म्हणजेच कन्फर्म झालेला आहे. तुम्ही भरलेला डाटा आणि तुमच्या डॉक्युमेंट नुसार माहिती ही योग्य आहे याचाच एक पुरावा कॉलेजतर्फे तुम्हाला दिलं जातं. आता हे पुरावा आल्याच्या नंतर एक, आता ही स्लिप तुमच्याजवळ आल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या लॉग इन मध्ये प्रवेश करायचा आहे, म्हणजे लॉग इन करायचंय. लॉग इन केल्याच्या नंतर ऍडमिशन ऍक्टिव्हिटी मध्ये जाऊन तुम्ही तुमच्या ट्रेडची निवड करू शकता. तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठं पण आयटीआय करायचं असेल तर तुम्ही तेवढे ऑप्शन या ठिकाणी निवडू शकता. आजच्या डेटला जर बघितलं तर ट्रेडची निवड कशा पद्धतीने करायचं आणि ट्रेड कधी निवड करायची याची डिटेल्स अजूनही पोर्टलवर देण्यात आलेली नाही. म्हणजेच काय, तुम्ही कन्फर्मेशन केल्याच्या नंतर ट्रेडची निवड तुम्हाला आज करता येणार नाही.
तुम्ही जर टाइम टेबलला जर व्यवस्थित बघितलं तर 26 मेच्या पुढे तुम्हाला ट्रेड निवडायचा ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. म्हणजे 26 मेच्या नंतर तुम्हाला जे ट्रेड करायचे आहे त्या ट्रेडची पसंती क्रमांक तुम्हाला देता येणार आहे. असे ऑप्शन तुम्ही 100ही देऊ शकता. पण शक्यतो तुम्हाला ज्या कॉलेजला करायचं आहे, तुम्हाला जो ट्रेड करायचा आहे, तुमच्या पर्सेंटेज नुसार तुम्हाला कोणता ट्रेड मिळू शकतो याचा कट ऑफचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. तो जर पाहिला नसेल तुम्ही पाहून या, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की तुम्हाला तुमच्या पर्सेंटेज नुसार कोणता ट्रेड मिळू शकतो. मग ज्यावेळेस तुम्ही ट्रेडची निवड करता त्यावेळेस पसंती क्रमांक ज्यावेळेस देता 1, 2, 3, 4 अशा प्रकारे, त्यावेळेस तुमच्या पर्सेंटेज नुसार जो तुम्हाला ट्रेड करायचा आहे तो व्यवसायाचा पसंती क्रमांक तुम्हाला तुमच्या आवडीच्या कॉलेजमध्ये 1 क्रमांक द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जर दुसरे ऑप्शन तुम्हाला द्यायचे असतील तर तुम्ही देऊ शकता, नाही द्यायचे असतील तर नाही देऊ शकता. असं नाही की तुम्ही तुमच्या जवळच्या एकाच कॉलेजला ऑप्शन देऊ शकता. असे तुम्ही पूर्ण महाराष्ट्रातल्या कॉलेजमध्ये तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता. म्हणजे ट्रेडची निवड करण्यासाठी तुम्हाला कुठलीही मर्यादा देण्यात आलेली नाही. तुमच्या मनानुसार तुम्हाला जितके ट्रेड ऑप्शन फिल करायचे आहेत तेवढे तुम्ही या ठिकाणी करू शकता. पण आजच्या तारखेमध्ये जर बघितलं तर ही सुविधा अजून उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. 26 मे 2025च्या नंतर ज्या ज्या विद्यार्थ्यांचे ऍप्लिकेशन फॉर्म हे कन्फर्मेशन होतील, कन्फर्म होतील, अशा सर्व विद्यार्थ्यांना ऍडमिशन ऍक्टिव्हिटी मध्ये जाऊन तुम्हाला ट्रेडची निवड करायची आहे. आता कशा पद्धतीनं करायचं याचाही डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहे. त्या सर्वांची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही डायरेक्टली चेक करून माहिती करून घेऊ शकता. किंवा ज्यावेळेस 26 मेला ज्यावेळेस ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन करण्यासाठी जाता तर स्वतः कॅन्डिडेट जाणं गरजेचं आहे. तुम्ही जर आपला ऍप्लिकेशन फॉर्म आणि डॉक्युमेंट हे कोणाला जर देऊन पाठवलं तर त्या ठिकाणी ते होणार नाही, कारण की तुमच्या सिग्नेचर त्या कॉलेजच्या मास्टरवर असतात. म्हणून शक्यतो तुमचा जो काही ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही स्वतः घेऊन जाणं गरजेचं आहे. ऍप्लिकेशन काळामध्ये कुठलीही सुट्टी या ठिकाणी नसते. तुम्ही शनिवारी, रविवारी कुठलीही जरी गव्हर्नमेंटची सुट्टी आली तरी तुम्ही त्या दिवशी कॉलेजमध्ये जाऊन तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म हे कन्फर्मेशन करून घेऊ शकता. कारण की मॅक्झिमम विद्यार्थी हे कामामध्ये असतात, वर्किंग करत असतात. मग अशा विद्यार्थ्यांसाठी एक सुविधा आहे, तुम्हाला ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म हा कन्फर्मेशन करून घेऊ शकता. कॉलेजला अशा कुठलीही सुट्टी ऍडमिशन काळामध्ये देण्यात येत नाही. कॉलेज डेली वर्किंग आवर्स मध्ये चालू असतं, म्हणजे सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत तुम्ही प्रत्येक आयटीआय कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन करून घेऊ शकता. कन्फर्मेशन करायला जात असताना तुम्ही फॉर्म मध्ये जे जे डिटेल्स भरलेली आहे त्याचे संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जाणं गरजेचं आहे. जर एखादं डॉक्युमेंट जर नसेल, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट नसेल, उत्पन्नाचं प्रमाणपत्र नसेल, तर तुम्ही त्याच्या ऍटलिस्ट पावती तरी घेऊन जाणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे ऍप्लिकेशन फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रोसेसनं जावं लागतं. यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत नमस्कार.